दोन आडनाव ठेवले दलिंदर. आणि यायचे आडनाव पहा तुम्ही. आपले आडनाव भोंगळे, कुबळे, काय दलिंदर आडनाव ठेवले. काटे खाय, काटे खाय आडनाव. अबे फुलं खायली न काटे खाय. किती दलिंदर आडनाव. ती तर मारे, नऊ नवरे. म्हणजे आम्हाला नऊ नवरे करायला लावतो, तू एकच करतो. हे असे नाव. हागे, टोंगे, साऊंड आहे ना टोंग्याचा. आले टोंगे आले काय? टोंगे आले. आले काय टोंगे? काका कुठं बसले? टोंगे आडनाव. वाघ मारे, कधी मच्छर नाही मारलं त्यानं. सर्वे दलिंदर. बोबडे, धांडे, हे आडनाव आहेत बाबू आपले. थेरे, विनोद भाऊ थेरे संभाजी ब्रिगेडचं काम करतात. वक्ते, कार्यकर्ते, पण त्याचं आडनाव थेरे. एक गावच आहे थेरेचं. माझं कीर्तन झालं तिथं. हे असे नाव आहे. पण या नावाची इज्जत तुम्ही करा बरं माझ्या तरुणांनो. हे बा तुमच्या गावामध्ये मिलिटरीत आहे एक जण. एक CRPF मध्ये बाळू धांडे नावाचा उद्धार झाला. एवढ्या मोठ्या धांडेच्या घरातल्या एखाद्या बाईनं उभं राहा. आणि मिलिटरी मध्ये आहे मारुती भाऊ बोबडे. बरोबर आहे. मिलिटरीत आहे ना, त्याच्या घरातल्या माईनं उभं राहा. बाईनं, कोणीही बाईनं उभं राहा. मारुती भाऊ बोबडे, त्याला तुमच्या गावातला मुलगा देशासाठी आहे. क्या बात आहे. शेनगाव. आणि एक CRPF मध्ये आहे बाळू भाऊ. धन्यवाद देतो. उभ्या राहा. उभ्या. त्याच्या घरात आहे काय कोणी उभं? आई आहे काय? वा वा, तुझी कोक धन्य झाली. या क्या बात आहे. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, जिजाऊची गणना कोण सावित्रीची गणना कोण जिजाऊची गणना कोण. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, रामाईची गणना कोण करी. मंजुळा मातेची गणना कोण करी. हरी हरी मधातून आईची गणना कोण. या नाही इकडे. मी वंदन करतो. आणि एखाद्या ताईनं, चंद्रकांत भाऊ वैद्य यायच्या घरातल्या एखाद्या ताईनं, माझं जेवण कोणाच्या घरी आहे पहिलेच? कोणाच्या घरी आहे? चंद्रकांत भाऊ कोणाकडे आहे पंगत? सार्वजनिक आहे. ठीक आहे, धन्यवाद. मी आईत नऊवारी साडी आहे का? दे नऊवारी. तुमचा मुलगा आहे का सैन्यात? किती आहेत मुलं? आणि मुली किती आहेत? 4. पण तरी देशासाठी. आणि दुसरा मुलगा कोलमाशी. पहिला मिलिटरी, दुसरा कोलमाशी. बर, टाळ्या. कोक धन्य झाली. कुणबी आहे की कोण? बोबळे. नाव अजरामर केलं. त्याच्या बापाचं नाव काय? इठोबा. तुम्हाला नाव माहित? बेबीबाई. बेबीबाई. धन्यवाद आई. खरंच भाग्यवान आहे की तो पोरगा देशासाठी आहे. नाही तर काही काही पोट्टीसाठीच म्हणतो. काय प्रेम प्रकरणाचे लफडे झाले भाऊ तुमच्या चंद्रपुरातले. मी वाचले ना. बस आई, त्या पोरीने घेऊन बसते. जान रामपाल, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे.
आणि या पोरी बहाळल्यासारख्या करते. कायले जात व त्याच्या मोटरसायकलवर एकटी. तो काय पूजा करायला नेते का तुम्ही? मुलीनं अक्कल जाग्यावर ठेवा. आणि गेली बसून तर लोकाईले दिसली पाहिजे, याच्या गाडीवर गेली पाहिजे. पण पोरी हुशार, तोंडाले असं घेते पाहून. हे सोंग वैखू येते का कोणा संग गेली. मग 4-5 पोरं तिकडे ताळोबाच्या जंगलात यायचं. हे जुगाड पाहून ते पोट्टे अत्याचार करते त्या पोरीवर. गलती कोणाची आहे बोल? काय काय माहित आलं? तू तुझ्या पोराच्या गाडीवर गेली नाही, तो आला प्रिय कराय, पण त्याच्या अंगात धमक पाहिजे ना. 100 माणसाईले ठोकून काढायची धमक पाहिजे तुझ्या प्रिय करा. ते पाहू गेलं काही नाही. तू मेरी जान है. आणि हे चालली बसून गाडीवर. आणि तिची माय अवघ्या गावात सांगते ना, पोरीने एवढा मोबाईल आणला. शिवाजी महाराजांना मुसलमानाच्या पोरीने माहिती दर्जा दिला. म्हणून तुम्ही मुलींना आपलं चरित्र सांभाळा, मायबापाची इज्जत करा. प्रेम कर ना तू. मी प्रेमाबद्दल नाही म्हणत. खेडेकर साहेब नेहमी सांगतात प्रेम करा ना. हे आता तुमच्या गावात शिवधर्म पद्धतीनं लग्न लावले, टाळ्या वाजवा. नाही तर लग्न लावा, होबाच क्या करा, वावरही का. मंडपातली या बँकेच्या सौजन्याने, नवरीच्या साडीवर कोऑपरेटिव्ह बँकेच्या सौजन्याने, लेकरावर शेजाऱ्याच्या सौजन्याने. हाला विठ्ठल. माझं लग्न तुकाराम दादाच्या हातानं झालं बाबू. किती नवरदेव नवरी होते? 21 होते माझ्या लग्नात. तुझ्या लग्नात किती होते? 19. पोरीच्या लग्नात 25 नवरदेव नवरी. माझ्या आश्रमात लग्न लावलं. संभाजी आपले 14 ड्रायव्हर आहेत. 14 महिने धनगराचा ड्रायव्हर. पण लग्न सामुदायिक. संदीपाल महाराजच्या भावाचं लग्न सामुदायिक, माझ्या पुतण्याचं सामुदायिक. म्हणून तुमच्या पाया पडतो, आपल्या पोरापोरीचे लग्न शेनगावात 1 वर्ष सामुदायिक लावा. ग्रामपंचायत करू. याईनं शिवधर्म पद्धतीनं लग्न केले. फटाके नाही, बँड नाही, भिकार चोट व्हायचा धंदा नाही. मी माझं लग्न भिकाऱ्यासारखं केलं. 150 रुपयात लग्न केलं माझं. आणि मा बायकोचा अंत समय म्या तिले नवीन साडी नाही घेतली. मला मायलीने घेऊ दिली. माय म्हणे जुनीच साडी मला पिवळी घालतो. मी नेहमी म्हणू तू जिजाबाई सारखी दिसत. माय खपसुरत होती दिशाले. आमदार बंटी सपकाळ्यात बुलढाण्याचे. मायले म्हणे तू आताच एवढ्या म्हातारपणात एवढी सुंदर दिसत तर जवानपणात कशी अशी. आमदार बुलढाण्याचा बंटी सपकाळ काँग्रेसचे ते म्हणून. माय दिशाले सुरत होती म्हणून, सुंदर होती म्हणून. तर मी काय कमी आहो? फक्त म्हातारपणात हड्ड्या बाहेर आल्या. तो हरामी महाराज नाही तर गाल गिल. महाराजांना बदाम द्या, महाराजांना दूध द्या. त्या चोट्याच्या घरी जा, त्याची बायको लाल चहा नाही पाजत, एका शेण नाही पाजत. हे फक्त बाहेरच शहाणपणा करतात. महाराजांना दूध द्या. रोगर पेन कायले दूध पाहिजे बे तुले? असं आहे ते. म्हणून तर आपल्याला महाराज नाही झालो आपण. मी कधी कोण्या बाईले माणसाले बाहेर नाही लागू दे. कोण्या बाईचे कान नाही फुकले. नाही तर मला रामपाल म्हणते तुम्ही गुरु आहे. म्हटलं अरे बाबा तू क्वालिफाईड माणूस आहे, डॉक्टर आहे. तो आयुर्वेदिक डॉक्टर आहे. तो क्वालिफिकेशन शिकलेला. मी मॅट्रिक नापास बाहेर बेलनं काय म्हणू. म्हणून बाबू मी कोणाचा गुरु नाही, मी कोणाचा चेला नाही. कान फुकणारे गुरु नाहीत काकू. हे महाराज लोक चिवट्या बनवतात, असे कान फुकतात. आजपासून गुरु महाराजांना 2 एकर मंदिर बांधायला द्या. तुम्ही नमचोट व्हा आणि महाराजले अमीर बनवा. बाई तुम्ही गुरु केला का? नाही. मंत्र देतो.
रात को आऊंगा मैं तुझे ले जाऊंगा मैं थोड़ी सी आना थोड़ी सी जाना अच्छी नहीं दिल याच्या पुढचं सांग, याच्या पुढे काय मुझसे हे म्हणणे बोला मुझसे शादी करोगी. म्हणून ब्रह्मचारी राहणं एवढं सोपी नाही बाबू. ब्रह्मचारी राहिले तुकडोजी महाराज, ब्रह्मचारी राहिले पवन सुत हनुमान, ब्रह्मचारी राहिले तुकाराम महाराज. लग्न झाल्यावरही ते महाराज आलेले आहेत आपल्या गावात. उभे राहा बरं. हो महाराज, बराटे साहेबासोबत तुमचं स्वागत राहिलं. तुम्ही कोण्या गावचे बाबा? येवती जिल्हा अमरावती. MS27 पाशिंगा. या इकडे एक मिनिट. या मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तुमचा सत्कार करतो. मराठे साहेबाचे गुरुबंधू आहात, चांगले माणसं आहेत बाबू. आणि आपल्या तुम्हाला आज मला कीर्तन पटून राहिलं, पचून राहिलं की अपचन होऊन राहिलं? या समोर या. पचलं काय? मग मराठे साहेबाचे आपण दोघही मित्र आहो ना. या बाबा, धन्यवाद. एवढ्याही वयात तब्येत पा किती ओके आहे, नाही तर आम्ही वन्यरासारखेच दिसून राहिलो. चांगलं आहे बाबा. काय आडनाव तुमच्या? या शेंडे. म्हणजे बहुजन समाजाचं लोहार. साव सोनार की एकच लोहार. तुम्हाला मालूम आहे शिवाजी खरे कुठं चालला? तुझ्या मायच्या पहिले तर 2-4 जण आहेत. तू अजून लेकरू अबे तुझ्या मायले जिथं राहू देत की नाही? तू प्रत्येक बाईजवळ 3-3, 4-4 चॅनल आहे. काय हसता बे दुश्मन हो. खरे गुन्हेगार तुम्ही बसले पैदा करत. देवाची देणगी आहे, देवाची देणगी आहे. देव काय एवढा रिकामचोट समजता का तुम्ही? देवाले बदनाम करता का? काका धन्यवाद. मगापासून मी तुम्हाला एक सत्कार करावा तुमचा. यानं एक हार नाही ठेवला. ते अवघ्याचे अवघे घेऊन गेले. मी शाळा शिकेल नाही, महाकालीचं अष्टक म्हणून दाखवतो. शाळेत नाही गेलो. तुम्ही नाही म्हटलं तरी तुम्ही विद्वान आहे, पण तुम्ही शिकलेले नाही. गाडगे बाबा शिकलेले होते का? पण बराटे साहेब किती शिकलेले आहे. MSc आहे. तुम्ही काही MSc जरी नाही, पण बराटे साहेब प्रेम करतात ना. नाही एक माईक देत नाही. तुम्ही जे म्हणता ते माझ्या लक्षात आलं म्हणून माईक नाही देऊन राहिलं. हे केनी संभाजी ब्रिगेडचं काम. हे हार तुरे घालत नाही. हे खेडेकर साहेबाचं शून्याचा ताळमेळ. ज्याचं काहीच नव्हतं, पण बायको 10 वर्ष आमदार होती साहेबांची. करोडो लोकांचं कल्याण झालं. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड मुळे लाखो लोकांना लग्न सामुदायिक केले, कमी खर्चात केले. हे साहेबांनी तुमच्याच हातानं द्या ना. हे आपले पाहुणे आहेत अमरावती जिल्ह्याचे. हा या ना. अभिनंदन. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. कॅमेऱ्यात दिसले पाहिजे. वो बजाए उसने राजा. देखो रे वाजवा बजाए उसने. पाहिलं ना तब्येत लाजवंत कंश. बसा बाबा. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. आता नाही देवा काही, आता नाही देव काही अन्य मागणे मन तृप्त झाले आहे. किती वाजले रामपाल दादा सांगा? मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. बाबू भरपूर वेळ झाला. माझा कार्यक्रम 11लाच बंद व्हायला पाहिजे, पण चालू देऊ की बंद करू? बोला. मी चालू देणार नाही. मला मालूम आहे तुम्ही मरे 100 वेळा 10 वेळा कीर्तन ऐकणारे लोक गुरुदेव सेवा मंडळाचे, भीमाच्या विचाराचे. कारण माल्यावर अवघे लोक प्रेम करतात. मुसलमानही बसेल आहेत तुमच्या.
वर्धेवरून मुसलमान भाऊ आले नाही. तुमच्यात आहे का कोणी मुसलमान उभं राहावं? असा बसून असतो उभं राहा. बरं जाऊ दे, असतील पण वेळ जाते ना, वेळ कमी आहे ना. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण माझ्या माय मावल्या आपण किती वेळचे बसलेले आहे. एक माय नाही उठली अजून. मी वंदन करतो माय बापाला. आपल्याला रामपाल ऐकायचंच आहे बाबा. हे नवीन पोरं या विचारानं घडलेले आहे. तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, फुले शाहू आंबेडकर, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, हे क्रांतिकारी संघटना आहे. तुम्हाला आम्हाला बदलावण्या करताय बाई, म्हणून वळाच्या भोवती चक्रा मारणं बंद कर. काय साठी फिरतो बाई? 7 जन्मोजन्मी हेच पीस भेटावं. आणि तुले मुलगा झाला नाही म्हणून तुझी सासूले विचारलं, तुझ्या बाळणपणात विचारलं डॉक्टरनं, सासूबाई तुझी सून गर्भवती आहे आणि हिचं जर लेकरू काढलं तर सून मरते, लेकरू जिवंत राहते. सासूले विचारलं, सांग काय पाहिजे? नातू पाहिजे म्हणे. सून मेली तर मग दुसरी करीन. अशा बेशर्मा बाया आहेत की. मी म्हणतो वावर असलं तर पीक होणारच आहे ना. अरे माय राहिली तर लेकरं होतील ना. दुसऱ्याची पोरगी आहे ना, मलाही पोरगी आहे ना. दररोज फोन करते, बाबा आज कोण्या गावात आहे. आज लाईव्ह कार्यक्रम माई पोरगी दररोज पाहते. तिच्या नवऱ्याला झोप येते, म्हणजे तुम्ही झोपत बसा, मला माझ्या बापाचं कीर्तन ऐकू दे. लेकीची ममता काही आवरच आहे. हो, मी समजतो पोरगाही चांगला आहे, मला मुलगाही आहे मुलगी आहे, दोन्ही पार्टी आहेत आपल्या. पण लक्षात घ्या, काही नाही, शेवटी गावासाठी वेळ द्या. तुम्ही तुमच्या कुटुंबाला किती वेळ द्या. पोरगा असला तर सून येते आणि पोरगी असली तर जावई येते. तुमचं कोण आहे? तेरा यहाँ कोई नहीं. लोकाईसाठी जगा. माझा गाडगे बाबा, मला सांगा, तुमच्या शेनगाववाल्याचा गाडगे बाबा आदल सासरा होता काय होतो? काऊन गाडगे बाबाचा फोटो आहे? अहो, ज्याची बायको मेली तर मालूम नाही, घरदार सोडलं. महाराज लोक बायका सोडून दुसऱ्या बाईच्या नांदी येतात. मग गाडगे बाबानं बायकोला सोडून दिलं. तुकाराम दादानं घरदार सोडलं. जगद्गुरु तुकाराम महाराज जिजाबाईले सोडलं. भगवान बुद्धानं 29व्या वर्षी आपल्या एकुलत्या एका राहुलले सोडलं आणि घरदार सोडलं. कोणासाठी? तुमच्यासाठी. बुडते हे जन न देखवे डोळा. म्हणून माझ्या माय बहिणींनो, सावित्रीला मुलगा नव्हता, ज्योतिबानं 2-4 बायका केल्या नाहीत. यशवंत नावाचं विड्रॉल होईल पोरग, बापाचा पत्ता नाही, अवैध, त्या पोराले दत्तक घेतलं माझ्या ज्योतिबानं सावित्रीनं. म्हणून
सुरू नाही होत म्हणजे तुम्ही भरून ठेवता ग वास सुटायला लागलं तुमच्या साऱ्या वागण्यानं लोक गावात आलं म्हणून आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर करा लोक गावात आलं याकरता एक ग्राम विकास हा एवढा मोठा कार्यक्रम जो आहे ग्राम विकास महोत्सव वास सुटायला लागलं ही संभाजी ब्रिगेड दिलीप भाऊ चौधरी चंद्रकांत वैद्य तुषार दादा उमाळे इंजिनियर रवी भाऊ आसुटकर रमेश दादा खवसे पुष्पाताई मालेकर सरपंचताई उपसरपंच राजेश दादा कांबळे तथा प्रमोद दादा मुळशीकर या सर्व माझ्या भावांना किशोर भाऊ आमदार साहेब आले नाही पुढच्या कार्यक्रमाला भेटतील म्हणून दादा आले नाही संभाजी ब्रिगेडचे फार मोठे प्रवक्ते प्रदेशाध्यक्ष सत्यपाल आला दीपक दादा खारकर विनोद दादा खरेच्या रूपानं अध्यक्ष मिळाले मी आपल्या सर्वांना रामपाल महाराजांना विनंती करतो रामपाल छोडला मग तुमने ये नको तुमची जोपर्यंत इच्छा आहे तेवढं चालू द्या कारण तुम्ही जे मानता संभाजी ब्रिगेड फुले शाहू आंबेडकर मानता ना आणि गजाननी मानते तर तेच मानते ना की चमकला जिजाऊचा पोर चमकला भीमाईचा पोर चमकला हे आम्ही मिक्सिंग करतो एक राधा एक मीरा क्या बात है अनुराधा पौडवाल दोनों ने शाम को चाहा अंतर क्या दोनों की राह में बोलो एक प्रेम दिवानी एक दर्द दुधानी एक राधा एक मीरा आता याच्यावर कशी गडबड केली पाहून घ्या शिवराया भीमराया दोघांनी विडवली काया आहे दोघांचाही जगी गाण्यावाला एक बहुजनाचा राजा एक विद्येचा राजा. एक रयतेचा एक विद्येचा राजा शिवराया आणि भीमराया गजाननले काही म्हणालेला बरोबर म्हणते तो मी या 9 खंजेऱ्या अशा मिळवल्या परदेशिया परदेसी आई सजहेसी आई सब कहती मैंने तुझको नहीं दिया मैं कहती हूँ तूने मेरा नहीं दिया लाकडाच्या खंजेऱ्या एकत्रित येतात म्हणून तुम्ही एकत्रित येत नाही का म्हणून संभाजी कोणाला पाहिजे तुझ्या बापाले तुझा बाप घरी जाणार नाही चॅलेंज आहे 1 लाख रुपये हरतो मी तू काय पाहिजे बापाले जोपर्यंत तुझी माय माझ्याजवळ बसू नये काकू तू जोपर्यंत बसू नये तोपर्यंत काका घरी जात नाही कारण घराच्या किल्ल्याच तुझ्याजवळ आहे ना तू आमची माय आहेस आणि घरी तू जात नाही तोपर्यंत तो नवरा काय जाईल विरोधी पक्ष नेत्यासारखा बशीन चक्रा मार जिजाबाईच्या पुतळ्या जुळून तर तुकडोजीवाच्या पुतळ्या जुळून आणि तुकडोजीवाच्या पुतळ्याचा अजून तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जुळून आणि तिथून आला की आदिवासी शहीद बिरसा मुंडा धन्यवाद देतो आपल्या लोक तुम्ही मायबाप म्हणजे ऑक्सिजन आम्हाला पोरगा म्हणे बाबा एवढे कार्यक्रम नका करू ना डॉक्टर असल्याच्या त्याला मालूम आहे याची बीपी वाढते कधी कधी मग तब्येत खराब होते मला तुम्ही दिसले की मी पुरा बिफरतो आता मला अजूनही मस्तीत जाऊ मी फुल मला बंदच नाही करावं वाटून राहिलं कारण सत्यपालचा विचार म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे सत्य सर्वांचे आधी घर सर्व धर्माचे हे सर्व धर्माचे हा शिवधर्म आहे, सत्य धर्म सर्व धर्माचे
बसा आता. आता मला वय 66 आहे. मी किती दिवस बसू खुर्चीवर. आणि राजकारणी लोक मरते पण खानदान शिवाय दुसऱ्याला चान्स देतात. पण तुम्ही या महाराज, रामपाल महाराज, अग्नी भडकला युद्धाचा आणि तू आळसी होऊन बसे. तरुण सोनी रक्त नवसळे नवजवान तुझं मनात से. तरुण सोनी रक्त नवसळे अग्नी भडकला युद्धाचा आणि तू आळसी होऊन बसे. तरुण सोनी रक्त नवसळे नवजवान तुझं मनात से. तरुण सोनी रक्त नवसळे नवजवान वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे बाबा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, गुरुवर्य सत्यपाल महाराज. ज्या सत्यपाल महाराजांमुळे माझ्यासारखे 40 खंजिरी वादक निर्माण झाले आणि तरुणांना दिशा देण्याचं काम ज्या गुरुदेव सेवा मंडळांनी केलं, मराठा सेवा संघांनी केलं. आमच्या समोर विचार ठेवले की आयुष्यात जो भारत हा तरुणांचा देश आहे, या भारतात सर्वाधिक तरुण आहेत, पण आज तरुण दिशाहीन झाला आणि त्या तरुणांना दिशा देण्याचं काम मराठा सेवा संघानं केलं, गुरुदेव सेवा मंडळानं केलं. म्हणून तरुणांनी आयुष्यात 2 चेहरे लक्षात ठेवा. एक, जगावत छत्रपती संभाजी महाराज आणि मरावत भगतसिंग. शत्रूनही तारीफ करावी अशी ख्याती आमच्या राजाची होती. औरंगजेब बादशाहनं वर्णन केलं होतं छत्रपती संभाजी महाराजांचं. शेवटल्या क्षणात औरंगजेब बादशाह बोलला होता छत्रपती संभाजी महाराज बद्दल. घेजा ऐकून तरुणांनी औरंगजेब बादशाह काय बोलला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल.